नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज बऱ्याच दिवसांनी एक नवीन कथा घेऊन येत आहे. त्या कथेचं नाव आहे पाठलाग. भाग आहे पहिला आणि लेखक आहेत संदीप मुणगेकर. जर याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. वळूया कथेकडे. रात्रीच्या अंधाराचा अभेद्य पडदा सूर्यनारायणाने हळूहळू भेदायला सुरुवात केली होती. तांबडं फुटून रात्रीपासून धो धो कोसळणाऱ्या पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. अधूनमधून एखाद दुसरी सर येऊन आधीच भिजून सुकलेल्या बाल्कनीला परत परत भिजवत जात होती. सोसाट्याचा वारा सुटला होता, त्यामुळे घरट्यातून दाणापाणी वेचण्यास निघालेले पक्षी सैरावैरा उडत होते. दिवाणखाण्यातील खिडकीत ठेवलेल्या पिंजऱ्यातील पोपट बाहेर सैरावैरा उडणाऱ्या पक्ष्यांना पाहून मस्तीने जोरजोरात ओरडत होता. अचानक मोबाईलचा अलार्म वाजल्याने रमनला जाग आली. सकाळचे 6 वाजले होते. रात्रभर जोरदार जागरण झाल्याने त्याच्या आदल्या रात्रीच्या झोपेचा अंमल अजूनही उतरला नव्हता. डोके जड होऊन एका विशिष्ट भागात ठणकत होते. कुशीवर वळून त्याने मोबाईलचा अलार्म बंद केला. पण त्याने काय झाले होते? झोपेची बिघाडी केव्हाच झाली होती. तसे पण आजच काय, आजपासून कित्येक दिवस सकाळी उठण्याचे अजिबात कारण नव्हते. त्याने कूस बदलली. चादर डोक्यावर ओढून पुन्हा बेडवर त्याने ताणून दिली. 5 मिनटं, 10 मिनटं, नक्की वेळ किती गेला माहीत नाही. पण पोपटाच्या जोरात ओरडण्याने त्याला पुन्हा परत जाग आली. मिठू, मिठू, चल येतोस? काहीसे पुसट शब्द त्याच्या कानात घुसले. गेले कित्येक दिवस असेच शब्द त्याच्या कानावर पडत होते. झोपेत कानात चल येतोस, चल येतोस सारखे आवाज येणे सुरू झाले होते. त्यात अजून तो पोपटाची सुद्धा भर पडली होती. मा तुझ्या गप्प एकदाचा लागला सकाळ सकाळ ओरडायला. त्याने पिंजऱ्याजवळ एकदा रागाने पाहिले आणि कुठून झक मारली आणि याला इथे घेऊन आलो. तो स्वतःशीच फुटफुटला. बेडवरून उठून त्याने प्रथम तोंड धुतले. किचनमध्ये जाऊन फ्रीज उघडून त्यातील थंड पाण्याची बाटली उघडली. अचानक एक विचार त्याच्या मनात आला. काय हरकत आहे असं, पण आज कुठेही जायचं नाही आहे. त्याने एक सिगारेट शिलगावली आणि तो बाल्कनीत जाऊन बसला. पाऊस आता थांबला होता. बाहेर चांगलेच उजाडले होते. 7 माळ्याच्या बिल्डिंगमध्ये 7व्या माळ्यावरून त्याचे घर होते. हवा गार सुटली होती. बाल्कनीमधून टेकडीजवळ असणाऱ्या समोरील रेल्वे ट्रॅकच्या जवळच्या नदीचे पाणी, आसपासच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसत होते. हिरवेगार रंगाचं मखमली दुलई पांघरलेला डोंगर. त्या डोंगरावर छोट्या छोट्या पांढुरक्या ढगांनी गर्दी केली होती. हिरवेगार मोकळे मैदान, त्या मैदानात चरणाऱ्या त्या काळ्या काळ्या म्हशी आणि त्यांच्या पाठीवर बसून किडे वेचून खाणारे ते पांढरे बगळे. जणू एखाद्या चित्रकाराने सुंदर असे चित्र चितारावे. फार मनमोहक दृश्य होते ते. वा, किती सुरेख! त्याने मनोमन निसर्ग घडवणाऱ्या विधात्याच्या कल्पनाशक्तीला सलाम केला. खुर्चीतून उठून एक जांभई दिली. नदीवर असणाऱ्या पुलावर रेल्वे ट्रॅकवर जोराचा भोंगा ऐकू लागला. राजधानी धडधडत जात होती. तिकडे नजर जाताच उगाच त्याला काही आठवले. अचानक काहीतरी रमनला सुचले. सिगारेट पेटवून तो दिवाणखाण्यातील त्याच्या वर्क टेबलवर लॅपटॉप उघडून काहीतरी त्या पडद्यावर चाळू लागला. रोज निश्चित केलेल्या नोंदी पुन्हा पुन्हा तपासू लागला. पिंजऱ्यातील पोपट उगाचच पिंजऱ्यात कोलांट्या मारू लागला. रमन बापू रणदिवे. खिशातील फोन काढून त्यावर एक नंबर त्याने डायल केला. पलीकडून हॅलो बोलण्याचा आवाज आला. हॅलो, मी रमन रणदिवे बोलतोय. आभाराव बोलताय का? हां बोला. रमनराव, काय काम काढलं इतक्या सकाळ सकाळी? पलीकडून एक करारी आवाज ऐकू आला. तसे विशेष नाही. काल रात्री वाड्यात फाईल विसरून गेलो होतो. पूर्ण फाईल नाही, पण त्यामधील काही डिटेल्स पाहिजेत. रमन उतरला. आताच्या मारी त्या कशाला? आबाच्या डोक्याला आता आठ्या पडल्या होत्या. प्लीज आबा, थोडे काम होते. रमनने आबाला विनंती केली. ठीक आहे, देतो पाठवून. आबांनी फोन ठेवला. दुपारच्या वेळेला एक पोरसवदा वयाच्या पोराने डोरबेल वाजवली. दार उघडताच एक लिफाफा त्याच्या हाती देऊन तो निघून गेला. रमनने लिफाफा उघडला. त्यात काही पेपर आणि एक पेनड्राईव्ह होती. त्यातील पेपर्स त्याने बेडवर फेकून दिले. पेनड्राईव्ह घेऊन तो दिवाणखान्यात आला. ती पेनड्राईव्ह त्याने लॅपटॉपला जोडली.
वेगवेगळ्या अँगलने काढलेले वाड्याच्या इस्टेटीचे त्यात अनेक फोटो होते. नदी, रेल्वे ट्रॅक आणि पुलाखालील फोटो त्यात काढले गेले होते. भरपूर लिंक लावूनसुद्धा त्यात जे दिसायला हवे होते ते दिसत नव्हते. अचानक तो फोटो समोर आला आणि त्याने स्टॉप करत तो फोटो झूम करून पाहिला. जागा तीच जी स्वप्नात दिसत होती, पण प्रत्यक्ष त्या जागेवर जाऊन शोधणे आता आवश्यक होते. मनात काहीतरी मगापासून खदखदत होते. मनाचा तळ बराच घुसळल्यावर जे हवे होते ते हाती लागले होते. आबाशेठ जहागीरदार त्या गावातील एक बडे प्रस्थ होते. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या भव्य दिव्य श्रीमंतीचे सध्या हयात असलेले एकुलते एक वारसदार होते. त्यांचे वाडवडील त्या भागातील एक मोठे जमीनदार होते. नदीच्या डाव्या बाजूला गोंड पिंपरी गाव होते. त्या गावात भव्य दिव्य चौसोपी वाड्यात राहत आबाशेठ जहागीरदार राहत होते. जुन्या काळातील त्या भव्य दिव्य वाड्यात मोठमोठाली झुंबरे होती. वाड्याच्या मुख्य दिवाणखान्याच्या भिंतीवर पेंढा भरून ठेवलेली वाघ, चितळ, बारशिंग्याची मुंडकी लटकवली होती. जुने नक्षीकाम केलेली कोरीव दगडी खांबे होती. वाड्याच्या मधोमध मोठाले दार असून त्याच्या दोन्ही बाजूला दोन गोल पांढरी चक्रे बसवली होती. लांबून पाहणाऱ्याला ती एखाद्या बुबळासारखी दिसत होती आणि ती आपल्यावर नजर रोखत आहेत असा भास होई. श्रीमंती जरी दिसण्यात असली तरी प्रत्यक्षात वास्तविकता वेगळी होती. जुन्या काळातील सर्व साधन संपत्ती आता उधळून संपली होती. वाड्यातील तिजोरीत आता फक्त काही मोजके चपलाहार, बाजूबंद, काही कमरपट्टे आणि थोडीशी जडव जवाहीर शिल्लक होते. आबाच्या पूर्वजांनी गडगंज संपत्ती कमावली होती आणि तरुणपणात आबांच्या रंगेल उधळ्या स्वभावाने कच खात आबाच्या वडिलांनी शिवराम जहागीरदारांनी आपल्या संपत्तीचे रहस्य आपल्या धाकल्या लेकास म्हणजेच शामराव जहागीरदाराला सांगितलं होतं आणि शामराव तर केव्हाच संपले होते. वाड्याच्या मागील भागात असणाऱ्या नदीजवळच्या रानात शिकारीच्या नादात रानामध्ये डोक्यावर झाडाची फांदी कोसळल्याने ऐन तारुण्यात शामराव मृत्यू पावले होते आणि संपत्तीचे रहस्य कुठेतरी त्यांच्यासोबत संपले होते. आपल्या हयातीत आपल्या हक्काच्या धनाचा आपल्याला उपभोग मिळावा यासाठी आबा जहागीरदारांनी मोठी फी मोजून रमणला या कामात जुंपले होते. गावोगावची संस्थानिक कालांतराने देशोधडीला लागून गुप्तधन उरकून काढून त्याचा शोध घेत होते. रातोरात जमिनी खोदल्या जात, जुन्या वाड्याच्या भिंती तळघरे पोखरली जात. गावगावच्या जमीनदारातून एखाद दुसऱ्या भाग्यवान व्यक्तीला असा गुप्तधनाचा खजिना मिळत असे. पण याच्यात सुद्धा एक गोम होती. सरकारने अशा काही जुन्या संस्थानिकावर नजर ठेवून त्याच्या अशा खास धनाच्या उकराउकरीवर तत्काळ माहिती देणारी माणसं गावोगावी पेरून ठेवली होती. अशी बरीच माणसे जुन्या राजवाड्यावर, जमीनदाराच्या इस्टेटीवर गडी, ड्रायव्हर, नोकर, चाकर, रखवालीची कामे करत. अशी बहुसंख्य प्रकरण खजिना सापडताच थेट सरकारच्या कानावर जात. मग अशी उकरून मिळालेली धनसंपत्ती थेट सरकारी खजिन्यात जमा होत असे. अशा शेकडो जमीनदार लोकांना आपल्या वारसा हक्काने मिळालेली संपत्ती उपभोगता आली नाही. मग जुने वाडे, विहिरी पाडून नवीन बांधकाम करणाऱ्या मंडळी अशा अचानक मिळणाऱ्या धनावर 10% वाटा घेत. असे सर्व व्यवहार त्या काळी गुप्तरित्या चालू असत. गुप्तधनात वाटा मिळालेला एखादा गवंडी मग रातोरात नवकोट नारायण होई. त्यामुळे साहजिकच सरकार अशा शेकडो जमीनदारांवर गुप्त नजर ठेवून होती. एकंदरीत सर्व परिस्थिती प्रतिकूल असल्याने रमणला गावात राहणे धोक्याचे आणि पटकन सरकारच्या नजरेत येणार होते. त्यामुळे आबांनी रमणला गावानजीकच्या शहरात एका इमारतीमध्ये राहायला ठेवले होते आणि त्यांच्या कामासाठी त्याला नेमून ठेवले होते. रमण रणदिवे जरी नावाला पाणके असला तरी त्याचा बराचसा उद्योग जुने खजिने शोधून काढणे, गुप्तधन उकरून काढणे अशा विविध कामात निघून जाई. आपली 15 वर्षाची कारकीर्द त्याने असे अनेक गुप्तधन अनेक जुन्या संस्थानिकांना शोधून देण्यात खर्च केली होती. त्याला डॉयझिंग या गूढ विद्येचे विशेष ज्ञान असून त्याला तत्काळ ध्यानस्थ अवस्थेत एकरूप होण्याची एक प्रकारे दैवी देणगी लाभली होती. जमिनीच्या खाली असणारे नैसर्गिक पाण्याची स्रोत तो त्याच्या ध्यानधारणेच्या साधनेच्या बळावर शोधून काढत असे. आपल्या हरिद्वारमधील आत्मशक्ती आश्रमातील 2 वर्षाच्या वास्तवाच्या दरम्यान त्याने डॉयझिंग ही गूढ विद्या ध्यानधारणेच्या बळावर साध्य केली होती. मग बहुतेक वेळा हातात पंचधातूच्या 2 छोट्या सळ्या घेऊन रमण ओसाड वाड्यामध्ये
तळघरात ध्यान लावून भिंतीपलीकडील जागेत जमिनीखालील जागेत गुप्तधन आहे असे अनुभवत असे. बहुतेक वेळी हातातल्या सळ्या जमिनीवर चालत असताना एकाच विशिष्ट स्थानी अचानक हातातून वळून एकमेकांना छेदत जमिनीखाली गुप्तधन आहे असा निर्देश करत. मग अशा वेळेस रमण ध्यानात त्या गुप्तधनाच्या आसपास असणाऱ्या वाईट शक्तीचा अनुभव घेत असे. योग्य तो स्पॉट निश्चित झाला की मग ठरलेल्या दिवशी काही तांत्रिक क्रिया मंत्रोपचाराच्या साह्याने विधिवत प्राण्यांचा बळी देऊन गुप्तधन उकरून काढले जाईल. खोदकामाच्या वेळेस जरी अतृप्त शक्ती बळी मिळाल्याने तृप्त होत असल्या तरी काही वेळेस खोदकाम सुरू करण्याच्या अगोदर अचानक मोठ्या आकारांचे मायासर्प उपस्थित होऊन त्या ठिकाणी उपस्थित मंडळींची भंबेरी उडवत. आपल्या ध्यानात त्यांना शांत करण्याचे उपाय अदृश्य सृष्टीतून सुचवले गेले होते. मग अशा वेळेस रमण एका जागी स्तब्ध उभा राहून सर्व तमाशा पाहत असे. विविध आकारांचे प्रचंड सर्प त्याच्या पायाला वेटोळे घालून दंश करत असत. खोदकाम करतेवेळी अनेक पिशाच्च त्याच्या समोर उभे राहत, कामात अडथळा आणत. मग त्यावेळी त्यासोबत उपस्थित असलेल्या लोकांना अजिबात न घाबरता एका जागी स्तब्ध राहून डोळे मिटून उभे राहायची सूचना दिली जात असायची. कारण मायासृष्टीचा पायाभूत नियम इथे लागू पडत असे. जे अस्तित्वात नाही ते तुमचे काहीच नुकसान करू शकत नाही. मायादृष्टीने अस्तित्वात आलेला कोणताही सर्प तुम्हाला चावूच शकणार नाही. चावला तरी त्याचे विषच चढणार नाही. पिशाच्च तुम्हाला इजा पोहोचवू शकत नाही. कसे शक्य आहे? सर्व शक्ती डोळ्यासमोर बसवलेली नागचौकीची माया. या सर्व बाबी जरी खऱ्या असल्या तरी काही अशा जागा रमणला गुप्तधन शोधताना आढळून आल्या जिथे खरोखरीच सर्पयोनीचे अस्तित्व होते. मग अशा वेळेस बहुतेकदा हातातल्या पहारीचा उपयोग केला जाई. पहारीच्या एका दणक्यात समोर आलेल्या सर्पासन यमसदनी धाडले जाई. काळी जिवंत सर्प दिसणे ही कामात येणाऱ्या यशाची सुरुवातीची पोचपावती समजली जाई. काळे सर्प आणि गाडलेला खजिना. अनादिकालापासून हे समीकरण सातत्याने सिद्ध होत होते. काळ्या सर्पाचे जागेतला वावर दिसणे ही जागेत गुप्तधन असल्याचा शुभशकून समजला जाई. रमण या सर्व कामात मिळालेल्या खजिन्यात वाटा जरी घेत नसला तरी तगडा मेहनत घेत असे. डॉयझिंग विद्या स्वतःच्या फायद्यासाठी उपयोगात आणता येत नाही आणि जरी कोणीही साधकाने जर स्वतःच्या फायद्यासाठी जर ही विद्या वापरली तर ही विद्या हळूहळू नष्ट होते. आत्मशक्ती आश्रमातील दयानंद स्वामीच्या या ब्रह्मवाक्याला स्मरून रमण या विद्येचा वापर फक्त मूळ वारसांना गुप्तधन शोधून देण्यासाठी करत होता. 7-8 दिवस संपूर्ण वाडा पालथा घालून सुद्धा त्याच्या हाताला काही यश येत नव्हते. ध्यानात दिवसापासून दिवस जात होते. आबाशेठचा जीव टांगणीला लागला होता. हल्ली काही दिवस तो दारासमोर झोपाळ्यावर बसवून झोके घेत डोळ्यासमोर कल्पनाचित्रे रंगवीत असे. निपुत्रिकाचे जगणे त्याने आयुष्यभर सहन केले होते. तापसरीच्या साथीत मावळण एकाएकी भर तरुण्यात सुखाच्या संसाराला नजर लागावी तशी अचानक देवाघरी निघून गेली होती. आता उतार वयात तरी वारसा हक्काने पूर्वजांनी ठेवलेल्या संपत्तीचा उपभोग घेऊन डोळे मिटावे अशी भाबडी आशा त्याने नशिबाकडून ठेवली होती. आपण सोन्या चांदीच्या राशींवर लोळतोय. सोन्याने भरलेले हंडी, हिरे, माणिक, मोती हाताने उधळतोय अशा कल्पना त्याच्या डोळ्यासमोर गेले काही दिवस येत होत्या. अशाच एका सकाळी आबाशेठ वाड्याच्या झोपळ्यावर बसून झुलत होते. वाड्याच्या समोर एक गाडी थांबली गेली होती. त्यातून रमण उतरून वाड्याच्या दिशेने आत येऊ लागला. सकाळ सकाळ रमणची स्वारी पाहून आबाशेठ खुलले. नोकराने चहा पाणी आणून दिले. मी काय म्हणतो आबासाहेब, धन वाड्यामागी पुलाशेजारच्या निर्जन रानात आहे. माझा अभ्यास तरी हेच सांगतोय. आजूबाजूला कोणीही नाही हे पाहून रमणने आबाला सांगितले. पुलाशेजारच्या रानाचे नाव ऐकताच आबाची मुद्रा बदलली. कपाळावर घर्मबिंदू जमा झाले. त्यांना शामरावची घटना आठवली. एके रात्री शामराव ठासनीची बंदूक घेऊन त्या रानात शिकारीला गेले होते. एका झाडाखाली बसून सस्यावर नेम धरून बार टाकताना वरून झाडाची एक अजस्र फांदी पडून तिथेच मृत्युमुखी पडले होते. त्या झाडावर एका मुंजाचे अस्तित्व होते आणि गेले कित्येक वर्षे त्या मुंजाने त्या भागात कोणालाही फिरकू दिले नाही. तो भाग शापित आहे. गाठ जीवानिशी आहे. आबाशेठनी एका दमात सर्व हकीकत रमणला सांगून टाकली. रमणच्या मुखकमलावर एक कळी खुलली. गुप्तधन, पिशाच सर्व काही शुभशकून मिळत होते. आबा, मी काय म्हणतो तशीही ती जागा तुमच्याच मालकीची आहे. वाड्याच्या मागील बाजूस आहे.
दिवसाच्या उजेडात जर शोध घेतला तर संकेत मिळणे अशक्य आहे. मग जर रात्री शोध घेऊन पाहिला तर? राहिली गोष्ट मुंज्याची, त्याचा बंदोबस्त मी करतो. रमणने मोठ्या आत्मविश्वासाने त्याची कल्पना आबासाहेबांना सांगितली. रमण, काम सोपं नाही आहे. त्यासाठी माणसाकडे डुकराची काळीज लागते. माझी हिंमत होत नाही तिथं दिवसाढवळ्या पाऊल टाकायला. आणि तू रात्रीचं तिथे जाऊया असं म्हणतोयस? आबाने कपाळावरचा घाम रुमालात टिपून रमणला म्हटले. आबा, बेफिकीर राहा. असे कित्येक मुंजे खवीस मी बाटलीत उतरवली आहेत. राहिला विषय काळजीचा तर माझे काळीज 2 डुकरांचे मिळून बनले आहेत. रमणने एका वाक्यात आबाशेठला निरुत्तर केले. आता मी त्या भागात जाऊन शोधकाम करतो. संध्याकाळपर्यंत परत येतो. आबांचा निरोप घेऊन रमण वाड्यामागे असलेल्या त्या नदीजवळच्या रानाच्या दिशेने जाऊ लागला. सूर्य माथ्यावर आला होता. वाड्याच्या मागे येऊन रमणने डोळे मिटले. आपल्या गुरुचे स्मरण केले. दोन्ही हातात बॅगेत ठेवलेल्या पंचधातूच्या सळ्या पकडून बॅग तशीच तिथे खाली टाकली आणि एक शांत चित्त मुद्रेने उभे राहून दोन्ही सळ्या हातात धरून अनुभवाचे ध्यान लावले आणि त्या जागेवर चालणे सुरू केले. हळूहळू जमिनीखाली असणाऱ्या विविध स्तोत्राचे त्याला ध्यानात दर्शन होऊ लागले. आता डोळे उघडून सळ्याच्या हालचालीवर लक्ष ठेवणे गरजेचे होते. दोन्ही सळ्या सुरुवातीला कधी सरळ उत्तर दिशेने वळत, कधी पश्चिमेच्या पुलाच्या दिशेने वळत. त्या बाजूला ते कुप्रसिद्ध रान होते आणि त्या जागेशेजारील एका जुन्या चिंचेच्या वृक्षावर आबांनी सांगितलेले खुनी मुंज्याचे निवासस्थान होते. रमण त्या निर्जन जागेत हळूहळू ध्यान सळ्यावर केंद्रित करून पुलाच्या दिशेने जात होता. आणि आता त्या अचानक त्या 2 सळ्यांनी आपापली दिशा बदलली. एकमेकांना सरळ छेदत त्या एका जागी स्थिर झाल्या. गुणाकाराचे एक चिन्ह तयार झाले होते. आजूबाजूच्या छोट्या खुरट्या झाडीत अचानक सळसळ जाणवू लागली. 2 काळेशार सर्प बाहेर येऊन रमणच्या समोर उभे ठाकले. चेतावणीचा फणा काढून रमणला पुढच्या संभाव्य धोक्याची जाणीव देऊ लागले. रमण एका जागी स्तब्ध उभा राहिला. ध्यान लावून त्याने अनुभवले. जमिनीखाली पाण्याचा एक प्रचंड मोठा स्रोत आहे आणि इथपासून सरळ पुलाच्या दिशेकडे तिरप्या वळणावर नागाची मायावी चौकी गुप्तधनाच्या संरक्षणासाठी बसवली आहे. जमिनीखालच्या पाण्याचा जिवंत स्रोतावर जमिनीवर थेट उभे राहिल्याने त्या सगळ्या एकमेकांना गुणाकाराच्या चिन्हात छेदत होत्या. आता पायवाटेने सरळ जाऊन तिरप्या वळणावर वळणे आवश्यक होते. पण त्या 2 काळ्या सर्पांनी त्याचा रस्ता अडवून ठेवला होता. रक्षक अस्सल आहे की मायावी याची चाचपणी घेणे आवश्यक होते. रमणने त्याचा हुकमाचा एक्का बाहेर काढला. हातातील सळीने खाली बसून काही मंत्र उच्चारत आपल्या सभोवताली एक गोल रिंगण काढले आणि हळूच त्या रिंगणात प्रवेश केला. रमणने एक पाऊल पुढे टाकले तसे ते दोन्ही फुरफुरू लागले. दुसरे टाकले तसे ते दोघेही त्याच्या दिशेने विद्युत वेगाने येऊ लागले. आता प्रश्न जीवाचा होता. ध्यान अनुभव खोटा असेल तर आत्ताचा क्षण अंतिम होता. तिसरे पाऊल रिंगणाच्या बाहेर टाकण्यासाठी रमणने उचलले. इतक्यात एक फट असा जोराचा आवाज झाला. रिंगणाला धडकल्याने रिंगणाच्या सीमारेषेवर त्या 2 मायावी सर्परूपी रक्षकांचा अंत झाला होता. रावण संहितेत मायावी नागशक्तीच्या चौकीचे खंडन तंत्र आणि मंत्र दिले आहेत. रावण प्रकांड पंडित असून मायाशक्तीचा रचनाकार म्हणून त्याचा प्राचीन पुराणात उल्लेख आहे. त्याच्या सोन्याच्या लंकेतील अनेक भाग सोने सदृश्य मायावी होते. आपल्या सोन्याची रक्षा करण्यासाठी त्याने सहस्रो मायावी नागशक्ती रचून तिचे सहाय्य घेतले. मायावी नागशक्ती आणि तिचे रक्षक यांनी रचना व खंडन याचे तंत्रमंत्र रावण संहितेत उपलब्ध होते. त्याची खात्री पटली. गुप्तधनाच्या रक्षणाला मायावी नागशक्तीची चौकी बसवली गेली होती आणि ही चौकी लवकरात लवकर शोधून नष्ट करणे आवश्यक होते. असे रक्षक अजून निर्माण होऊ शकतात. रिंगणाच्या बाहेर पाऊल टाकत त्याने झरझर त्या सरळ वाटेवरच्या तिरप्या वळणावर जाण्यास सुरुवात केली. वाट तुडवत तो त्या वळणावर येऊन पोहोचला. इथून पुलाचे अंतर सहज नजरेच्या टप्प्यात येत होते. पुलाच्या खांबावर त्याच्या उभारणीची तारीख नोंदवली गेली होती. 1970 सालच्या दुसऱ्या महिन्यात पूल उभारला गेला होता. त्या तिरप्या वळणाच्या जागेवर पुढे येऊन त्याने निरीक्षण करण्यास सुरुवात केली. बहुतेक जमीन कोरडी ठाक शुष्क असून त्याच्या आसपास एकाही गवताचे अस्तित्व नव्हते. आजूबाजूच्या भागात हिरवळ पसरली असली तरी जागा पूर्णपणे शुष्क होती. दिवसही तसेच पावसाचे होते. जागा पूर्णपणे गूढ वाटत होती. नक्की इथे नागचौकी असावी का?
त्याच्या बुद्धीने त्याच्या अंतर्मनाच्या ध्यानक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याने पुन्हा दोन्ही हातात पंचधातूच्या सळ्या पकडल्या, ध्यान केंद्रित करून डोळे मिटले आणि पुढे चालू लागला. डावीकडे सळ्या निर्देश करत होत्या. डावीकडे त्याने पाहिले. डाव्या दिशेला पुढे चालू लागला. त्याला जाणवले की वर्षानुवर्षे या पायवाटेवर कोणीही चाललेलेही नाही. 30-40 पावले पुढे चालल्यावर त्याला एक झाड दिसले. शुष्क भाग कधीच मागे पडला होता. थोडीशी ओलसर जमीन सुरू झाली होती. लांब पावले टाकत झाडापाशी तो येऊन उभा राहिला. झाडापासून 2 फूट अंतरावर एक मोठाला खडक होता. सळ्या त्या दिशेला घुमू लागल्या. खडकाच्या जवळ जाऊन पलीकडे त्याने दृष्टिक्षेप टाकला. खडकाच्या मागे तीच कोरडी ठाक जागा सुरू होत असून तिथे त्याला काहीतरी विलक्षण जाणवले. तिथे एक सुमारे 5 चौरस फूट जागा भरपूर हिरवळीने व्यापली होती आणि 5-10 हात लांब जागेवर एक जुनाट चिंचेचा वृक्ष उभा होता. तो त्या 5 चौरस फुटाच्या जागेवर जाऊन स्तब्ध उभा राहिला आणि त्या डावीकडून उजवीकडे वळणाऱ्या सळ्या परत हळूहळू स्थिर होत एकमेकांना छेदत गुणाकाराच्या चिन्हासारख्या थांबल्या. त्याने ताबडतोब ध्यान लावले आणि त्याच्या मनात त्याला ते विहंगम दृश्य दिसले. 5 पितळी हांडे एकावर एक रचून ठेवले गेले असून त्यात सोन्याच्या मोहरा खच्चून भरल्या होत्या. त्या मुद्रावर फारसी भाषेत काही लिहिले होते आणि त्या शेजारी एक लोखंडी पेटी असून त्यात रंगीबिरंगी माणिक, मोती, हिरवे पाचू, चकाकणारे हिरे, सोन्याचे नक्षीकाम केलेल्या माळा, भरपूर सोनेरी अंगठ्या त्यात दडवले गेले होते. खडकावर मार्किंग करत रमणने आजूबाजूच्या प्रवेशाचे निरीक्षण केले. पूर्ण भाग ओसाड असून तिथे विशेष दखल घेण्याजोगे कोणतेही ठिकाण नव्हते. फक्त थोड्याशा अंतरावर आबासाहेबांनी वर्णन केलेला चिंचेचा जुनाट वृक्ष उभा होता. त्यावर आबासाहेबांनी सांगितलेल्या कोणत्याही मुंजाचे अस्तित्व दिसून येत नव्हते. खडकाला वळसा मारत आल्या पावली माघारी परतीची वाट रमणने पकडली. त्याने वाड्याच्या मागे ठेवलेल्या बॅगेला उचलले. त्यातील त्याची रोजीनिशी काढत त्याने काही नोंदी केल्या. बॅग बखोटीला मारत चालत चालत वाड्याच्या दारात तो उभा राहिला. आबा नुकतेच भोजन करून वाड्याच्या समोरील भागात एरझाऱ्या मारत होते. त्याची प्रसन्न मुद्रा पाहून आबाला हायसे वाटले. ते दोघे समोरील संगमरवरी ओट्यावर जाऊन बसले. इथे आसपास कोणीही नव्हते आणि त्या दोघांचे बोलणे तिथून जवळपास कोणालाच ऐकू येणे शक्य नव्हते. हां, बोल रमण, काय खबर? सापडले का? कुठे आहे? किती आहे? आबांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. आबा, काम अवघड आहे, पण अशक्य नाही. आपल्या दोघांना अजूनही काही जणांची मदत घ्यावी लागेल, रमण म्हणाला. म्हणजे काय? पण त्याने रहस्य फुटेल की रमण? आबाच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. कसे आहे आबासाहेब, तिथून दोघांना खजिना उचलणे शक्य नाही. पण आबा, तुम्ही सांगितलेल्या चिंचेच्या वृक्षावर मला कोणत्याच पिशाच्याचे अस्तित्व दिसून आले नाही. नक्की शामरावांचा घात कशा प्रकारे झाला होता? रमण आबांना शामरावचे मृत्यूचे रहस्य विचारू लागला. 70 साली नदीच्या मागच्या बाजूस पुलाचे बांधकाम सुरू होते. पुलाच्या बांधकामावर बरीचशी भटकी खानाबदोश मंडळी कामगार म्हणून राबत होती. पूर्वी या वाड्याच्या मागील नदीकडील भागात अनेक ससे होते. दिवसभर ही मंडळी काम करायची आणि रात्रीला शिकारीसाठी त्या भागात भटकायची. शामरावला शिकारीचा भारी नाद होता. आपली ठासनची बंदूक घेऊन तो सुद्धा त्यांच्यासोबत शिकारीला त्या नदीजवळ फिरायचा. हळूहळू पुलाचे काम संपू लागले होते. या भटक्या लोकांसोबत शामरावची घट्टी मैत्र झाली होती. त्यातील 2-4 मंडळी माझ्या वडिलांनी चाकरीला ठेवली होती. अशाच एका रात्री मग शामराव शिकारीला गेले असताना ससा मारताना अंगावर फांदी पडून मेले. रमणने त्याच्या रोजीनिशीत काही नोंदी केल्या आणि तो जाता जाता आबांना काही सूचना करू लागला. 2 गडी माणसे शोधा आणि 4 जोड चांबड्याचे मोठे बुटांचा बंदोबस्त करून ठेवा. 4 पहारी आणि 2 मोठे गोनपाटे लागतील. आज दशमी असून आजपासून 5 दिवसांनी पौर्णिमा आहे. पौर्णिमेच्या चांदण्या रात्रीत काम फत्ते करून टाकूया आणि पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तयार राहा. बरोबर रात्री 11च्या ठोक्याला निघायचं. मी पुढच्या तयारीला लागून बाकी फोनवर कळवतो. आबांचे निरोप घेऊन रमण घरी परतला. आपल्या पुढील कार्यक्रमासाठी त्याला अचूक नियोजन करणे आवश्यक होते. रोजनिशीत त्याने पुन्हा एकदा नीट चाळून पाहिली. नदी, ओसाड प्रदेश, चिंचेचे झाड आणि नाग चौकी आणि तो मुंजा. डोक्यात विचारांचे मोहोळ उठले आणि त्याच्या विचारमंथनातून त्याच्या प्रश्नाचे उत्तर त्याला सापडू लागले. मायावी भूतचौकी. पण कसे घडू शकते? आपल्या डायरीतल्या त्याला काही जुन्या नोंदी सापडल्या. डायरी पुन्हा उघडून रमण आपले सुरुवातीचे अनुभव वाचू लागला.
आणि पुढे जाऊन काय घडले हे पाहण्यासाठी या कथेचा दुसरा भाग लवकरच आपल्या भेटीस येत आहे. भाग पहिला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच आमचा कथालेखन मराठी चॅनेल हा आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.